अ, इलेक्शन कमिशनच्या निर्देशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 30 जून ते 29 जुलै या काळामध्ये पीएलओच्या मार्फत घरोघरी जाऊन या सगळ्या इन्युमरेशन फॉर्मचं डिस्ट्रीब्युशन, कलेक्शन आणि डिजिटायझेशन हे काम आपलं चालू आहे. या निमित्ताने माझं सर्व पत्रकार मित्रांना, राजकीय पक्षांना, कारण त्यांच्याकडून बीएलएची नियुक्ती होत असते, त्यासोबत नागरिकांना आव्हान आहे, या काळामध्ये आपण बीएलओना सहकार्य करा. कारण ते घरोघरी येऊन आपल्या सगळी जी माहिती त्यांना आवश्यक देणं, फॉर्म भरून घेणं हे फार महत्वाचं राष्ट्रीय कार्य आहे. आणि आतापर्यंत आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये 3000 पेक्षा जास्त बीएलओ, 308 सुपरवायझर आणि साधारणतः 125 ERO म्हणजे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची नेमणूक केली. आणि आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 33% जे फॉर्म्स आहेत ते कलेक्ट झालेत आणि 7.62 डिजिटाईज झाले. आता याच्यामध्ये आपल्याकडे 86% मतदार आतापर्यंत मॅप झालेले आहेत. परंतु काही ठिकाणी अनोमलीज आहेत. अनोमलीज म्हणजे नावामध्ये 2002च्या यादीमध्ये आणि आताच्या यादीमध्ये काही किरकोळ नावात फरक असेल किंवा वयामध्ये काही लॉजिकल एरर आली असेल, तर त्या सिस्टीम अशा अनोमलीज आपल्याला दाखवते. आणि आपले बीएलओ आता जाऊन त्या अनोमली दूर पण करतात आणि त्यासोबत फॉर्मही भरून घेत आहेत. त्यासोबत जे आपल्याकडं स्थलांतरित आहेत लोक किंवा जे रोजगारासाठी किंवा जॉबसाठी, शिक्षणासाठी बाहेर गेलेत, त्यांनाही ऑनलाईन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवतो. परंतु या निमित्ताने सर्व माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण लवकरात लवकर ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल या पद्धतीने आमच्या ज्या बीएलओना सूचना आहेत तर आपण सहकार्य करावं. कारण बीएलओ ही एक्झरसाइज फार मोठी असल्यामुळं त्यांना सहाय्यक पण आपण दिलेले आहेत. कोतवाल आहे, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक, तलाठी हे पण सगळे या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये विहित मर्यादेच्या आतच हे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होईल. आणि मीडियालाही माझं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार करावा. धन्यवाद. 31% आपलं मॅपिंग सर्वसाधारणपणे या संदर्भात काही तक्रारी वगैरे येतात का? लोकांना काही अडचणी येत आहेत? नाही, आपलं मॅपिंग झालंय 86% आणि आतापर्यंत आपलं इन्युमरेशन फॉर्म वाटप जे आहे ते 33% झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 1/3 आपलं काम वाटपाचं पूर्ण झालंय. यामध्ये सुरुवातीला तक्रारी होत्या की बीएलओ काही ठिकाणी आले नाहीत, परंतु आताच आपलं काम सुरू झालेलं आहे. सुरुवातीला इमिडिएटली शनिवार रविवार पण होते, परंतु आता सर्व आपले जे ज्या ठिकाणी शून्य काम झालं होतं अशा ठिकाणी आम्ही स्पेसिफिकली टार्गेट केलं आणि आता आपल्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी असे विषय होते की बीएलओ सहाय्यक आहेत त्यांचं सहकार्य भेटत नाही, परंतु जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी सीओ, महिला कल्याणचे डेप्युटी सीओ या सर्व एचओडींना आम्ही सांगितलंय. आणि आता मी स्वतः आमचे सर्व ERO आम्ही रोज एका ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष जाऊन त्या घरात जाऊन आम्ही ही प्रक्रिया स्वतः पार पाडतोय. त्यामुळे ही सिस्टीम आता सगळी गिअरअप झालेली आहे. त्यामुळे तशी तक्रार नाहीये. सुरुवातीला काही लोकांच्या मनात भीती होती की काही नाव वगळले जातील. पण आम्ही एकदम क्लिअर केलेलं आहे की प्रत्येक मतदार जो एलिजिबल आहे तो 100% या यादीमध्ये येणार. त्यामुळे कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाहीये. की आपली नव्याने यादी आपण तयार करतोय आणि त्यामुळं जो इलिजिबल नाहीये तो यादीत येणार नाही, परंतु इलिजिबल असलेला 100% मतदार या यादीमध्ये 100% येणारच आहे. त्यामुळं ही प्रक्रिया प्युरिफिकेशनची ज्याच्यामध्ये डेड आपले जे आहेत ते गाळले जातील, जे कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत ते गाळले जातील. अनेक ठिकाणी मतदारांचं नाव असतं, ती यादी आपली याच्यामध्ये गाळली जाईल आणि त्यांचं जे एका ठिकाणी नाव आहे ती राहील. त्यामुळं अशी कुठली शंका जी आहे ती आता मनात त्यांच्या राहिलेली नाहीये. फक्त कामाचं जे क्वांटम आहे ते खूप मोठं आहे आणि त्यामुळेच आपण त्यांना सर्व यंत्रणा जी आमची सध्या ती या SR कामात सध्या लागलेली आहे. आणि मला खात्री आहे की आपलं विहित मर्यादेच्या आतच हे काम पूर्ण होईल. ऍपमध्ये दूर करू शकतो ते काम पण आपलं चालू आहे. तर आता हे सगळं मॅपिंग प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर दुसरा टप्पा हे सगळे आलं छापणे. आम्ही 55 लाख अर्ज आपल्या नाही त्या सिस्टीमने आपल्याला दाखवलेलं आहे. काही ठिकाणी अनिल नाव आहे, आता अनिल गाव आहे 2002ला, तर सिस्टीम त्याला दाखवते की अरे
पण हा तांत्रिक पूर्ण मतदार यादी जी 27 लाखाची आहे त्याचं आपण 86% पर्यंत केलंय. अनमॅप पॉप्युलेशन 14%. आता जी मॅप झालेली आहे याच्यामध्ये पण जवळजवळ 18% प्रोजेनी मॅपिंग मध्ये वडिलांसोबत मॅप करायचं तर चुकून पतीसोबत मॅप झालंय किंवा कधी कधी आजोबा आणि नातू